नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिझॉल्युशन चॅप्टरमधील उदाहरण क्रमांक 1 त्याचे सोल्युशन अभ्यासणार आहोत। तर सोल्युशन अभ्यासताना प्रथम या डिझॉल्युशन चॅप्टरमध्ये उत्तर लिहिताना आपल्याला आवश्यक अकाउंट्स तयार करावे लागतात। ते म्हणजे रियलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट आणि गरज असेल तर सपोर्टेड अकाउंट्स ओपन करावे लागतात। तर या एक्झाम्पल मध्ये सिद्धीज लोन हे आपल्याला एक सपोर्टेड अकाउंट या ठिकाणी तयार करावं लागेल आणि नंतर आपण याचे पूर्ण सोल्युशन तयार करू शकतो। तर सर्वांनी आता व्यवस्थित लक्ष द्या। रिद्धी अँड सिद्धी आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस in the ratio of 2:1. The following is their balance sheet as on 31st March 2019. त्यांनी आपल्याला रिद्धी आणि सिद्धीचा रेशो दिलेला आहे 2:1। बॅलन्स शीट आहे 31 मार्च 2019। तर आता आपण पाहूया लायबिलिटी साईडकडे। तर लायबिलिटी साईडला आपल्याला दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट रिद्धी सिद्धी। तर हे कॅपिटल बॅलन्सेस आहेत। नवीन कॅपिटल अकाउंट ओपन करणार आपण आणि त्या ठिकाणी ते काय करणार, ट्रान्सफर करणार। रिझर्व्ह फंड दिलेला आहे। कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचंय आपण आणि काय लिहायचं आहे, ओपनिंग बॅलन्सेस बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 आणि 60,000। मी तुम्हाला लगेच दाखवतो सोल्युशन। लगेच आपण आता सोल्युशनला सुरुवात करूया। बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे। क्रेडिट साईडला जायचंय, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रिद्धीच्या कॉलममध्ये 80,000, सिद्धीच्या कॉलममध्ये 60,000। तर अशा प्रकारे आपण पोस्टिंग करायचे। त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे रिझर्व्ह फंड 16,000 रुपये दिलेला आहे। 2:1 रेशो आहे। 16,000 रुपयाचे काय करायचं, वाटप करायचं। हे बघा इथे तुम्हाला मी नोट दाखवतोय। टू डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्व्ह फंड ₹16,000 इन रेशो 2:1। मग रिद्धी शेअर्स काढायचा आहे। तर 16,000 गुणिले 2/3 उत्तर येते 10,666.66। आता आपण काय करायचं, गणिताच्या नियमाप्रमाणे 0.6 आलंय ना, तर मग अलीकडचा एक अंक वाढून घेऊया म्हणजे रुपयामध्ये येऊन जाईल। आपल्याला पैशात ठेवायचं नाहीये, राऊंड ऑफ फिगर करायची आणि म्हणून 10,666च्या ऐवजी इथे 667 रुपये घ्यायचे आपल्याला। त्याचप्रमाणे सिद्धीचा शेअर काढायचा आहे। 16,000 गुणिले 1/3 तो आलेला आहे 5,333.33। तर आता हे 0.33 इथं 5च्या खाली असल्यामुळे सोडून द्यायचे, फक्त आपल्याला पूर्णांक घ्यायचं 5,333। आता या दोघांची बेरीज केली तर ती किती आली पाहिजे, 16,000 आली पाहिजे। आले लक्षात? तर आता ही 100% 16,000 येत आहे। तर अशा प्रकारे वाटप करायचं आणि हा रिझर्व्ह फंड मग आता काय करायचा, ट्रान्सफर करायचा। त्याची काय एंट्री होते, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट 16,000 टू रिद्धी कॅपिटल अकाउंट क्रेडिट 10,667 टू सिद्धी कॅपिटल अकाउंट क्रेडिट 5,333। मग आता आपण जायचे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, तिथे लिहायचे बाय रिझर्व्ह फंड अकाउंट 10,667 रिद्धीच्या कॉलममध्ये आणि सिद्धीच्या कॉलममध्ये लिहायचे 5,333। आले सर्वांच्या लक्षात? आता आपण परत जायचं आहे उदाहरणाकडे। उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे क्रेडिटर्स। आता ही क्रेडिटर्स आहे लायबिलिटी। आता ही लायबिलिटी जी आहे ती काय करायची, रियलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची आणि मग एंट्री काय होते त्या ठिकाणी, सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट क्रेडिट। आणि मग आता रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जायचंय। हे आहे आपलं रियलायझेशन अकाउंट। वरती इन द बुक्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी हे कंपल्सरी आहे, प्रत्येक उदाहरणामध्ये इन द बुक्स ऑफ लिहायचं असतं। त्याच्या खाली आपलं रियलायझेशन अकाउंट, नंतर डेबिट क्रेडिट आणि आता पहा बाय सन्ड्री लायबिलिटीज आणि इनरला लिहायचे क्रेडिटर्स। म्हणजे कसे काय काय लायबिलिटीज आहेत, मग 1 असेल 2 असेल तुम्ही नावं लिहायची आहे आणि क्रेडिटर्स आउटरला रक्कम लिहून टाकायची, कारण एकच असल्यामुळे आपण आता आउटरला रक्कम घेतली। एक पेक्षा जास्त असते तर आपण इनरला रक्कम घेऊन बेरीज करून आउटरला घेतली असते। आली लक्षात तुमच्या? आता सन्ड्री लायबिलिटी आपण ट्रान्सफर केली। त्याच्यानंतर परत उदाहरणाकडे जायचंय। त्यानंतर आता बघा लायबिलिटी साईडचे सर्व आयटम जवळजवळ आपण घेतलेत। पुढे पाहता असेट साईडला बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर्स, RDD, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट रिसिवेबल, आता हे आणि बँक हे सगळेच असेट्स आहे। त्याच्यापैकी RDD आणि बँक हे वेगळे आयटम आहे। तर RDD सुद्धा ही एक प्रकारची लायबिलिटीज आहे, कारण आपल्याला ती डाऊटफुल डेब्ट्स आहे ते आपण मायनस या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर त्यामुळे ही 1,600 रुपये लायबिलिटी पुन्हा परत आपल्याला रियलायझेशनला ट्रान्सफर करावी लागेल आणि सेम एंट्री त्या ठिकाणी करायची आहे। तर ती आपण लगेच करून टाकूया। एकमेव लायबिलिटी आहे इकडे असेटला आलेली, RDD अकाउंट डेबिट टू
रिलायझेशन अकाउंट क्रेडिट, मग परत रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जायचे. हे बघा, हे रिलायझेशन अकाउंट, त्याची ही क्रेडिट साईड. इथे लिहायचे बाय RDD अकाउंट 1600 रुपये. आलं लक्षात सर्वांच्या. त्यानंतर आता तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सर्व असेट्स आहेत, हे आता खाली आहे बँक अकाउंट. तर तुम्ही बँक अकाउंट ओपन करायचं जे फिक्स आहे. तर बँक अकाउंटला बॅलन्स आहे इथे 20,000 रुपये. म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला जायचं, त्याचा ओपनिंग बॅलन्स लिहायचा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मी तुम्हाला लगेच दाखवतो. हे आहे बँक अकाउंट, त्याची ही डेबिट साईड. इथे लिहिलेलं आहे पहा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. दिसते सर्वांना. आणि अमाऊंट आहे 20,000 रुपये. हे दिसते सर्वांना. म्हणजे बँक अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपण इथे लिहून टाकलेला आहे. आता उरलेल्या ज्या असेट्स आहेत ना इथे बिल्डिंग पासून, तर बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर्स, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट रिसिवेबल, ह्या सर्व ॲसेट काय करायच्या, रिलायझेशनला ट्रान्सफर करायच्या. आहे जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याच व्हॅल्यूने ट्रान्सफर करायच्या. जसं आपण सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या, त्याच्यामध्ये क्रेडिटर्स होती फक्त. इकडे मात्र असेट म्हणून सन्ड्री असेट ट्रान्सफर करायच्या, म्हणजे सर्व असेट. थोडक्यात सन्ड्री असेट अर्थ सर्व असेट्स. मग सर्व असेट करत असताना डेटरची व्हॅल्यू ही इनरची व्हॅल्यू घ्यायची, हे एक लक्षात ठेवा. आणि RDD त्याच्यामध्ये घ्यायची नाही. बँक बॅलन्स आपण घेतलेला आहे तो घ्यायचा नाही, कारण RDD आपण सेपरेट ट्रान्सफर केली, कारण ती लायबिलिटी आहे. मग आता बघा, 1 2 3 4, स्टॉक आहे 5, इन्व्हेस्टमेंट 6, इंटरेस्ट रिसिवेबल 7. या 7 आता ज्या आयटम्स आहेत हे आपण डायरेक्ट ट्रान्सफर करणार रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. मग आता इथे एंट्री काय होणार, सन्ड्री असेट्स अकाउंट डेबिट. हे बघा तुम्हाला एंट्री दाखवतो मी. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट्स अकाउंट क्रेडिट. आणि त्या ज्या 7 ॲसेट होत्या त्याची ही टोटल या ठिकाणी काय करायची आहे, लिहायची आहे. आणि आता रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे या एंट्रीप्रमाणे, आणि तिथे रक्कम लिहायची आहे. सर्व असेटचं नावं, सर्व असेटची किंमत त्या ठिकाणी लिहून त्याची टोटल आउटरला घ्यायची. हे बघा दिसतंय सर्वांना. आता इथे माझा ॲरो दिसत असेल माऊसचा. टू सन्ड्री असेट्स अकाउंट म्हणायचंय आणि इनरला 7ही ॲसेटची नावं लिहून काढायची. बघा दिसते सर्वांना नाव लिहिलं, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट रिसिवेबल. त्याच्यासमोर इनरला काय करायची आहे, अमाऊंट लिहायची आहे. म्हणजे ज्याच्या समोर त्याची अमाऊंट लिहून टाकायची. आले लक्षात. मग आता बघा 7 अमाऊंट आहेत, 7 ॲसेट आहेत, 7 अमाऊंट आहेत, त्याची टोटल करायची, आउटरला घ्यायची. 1,71,600. ही झाली आपल्या एंट्री रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट अकाउंट क्रेडिट. म्हणजे जनरल एंट्री जर विचारलं तर एवढंच लिहायचं, पण रिलायझेशन अकाउंट लिहून विचारलं तर इथे डिटेलमध्ये माहिती आपल्याला लिहावयाची असते. याप्रमाणे तुम्ही उदाहरणामध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर आले लक्षात. आता आपण काय केलंय, सर्व असेट होत्या त्याही रिलायझेशनला ट्रान्सफर केल्यात. RDD ट्रान्सफर केली आहे, बँकचा बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स घेऊन टाकलेला आहे. तर अशा प्रकारे आपण लायबिलिटीज आणि असेट सर्व आयटमची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे बघा इथे प्रोसेस काय केलं, कॅपिटलचे ओपनिंग बॅलन्सेस लिहिले नेहमीप्रमाणे, रिझर्व्ह फंड वाटून दिला. सिद्धीज लोन अकाउंट आपण हे सपोर्टेड अकाउंट आहे ते एक आपण ओपन करायचं आहे. त्याच्या आता आपण हा 4,000 बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स. मग त्याच्या आपण कोणत्या साईडला जाऊन लिहायचा, सिद्धीज लोन अकाउंटच्या तर क्रेडिट साईडला. कारण आता लायबिलिटीचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो, म्हणून सिद्धीज लोन अकाउंटच्या क्रेडिटला जायचं, तिथे लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर तुम्हाला दाखवतो लगेच. सिद्धीज लोन अकाउंट हे आहे, सिद्धीज लोन अकाउंट, त्याची ही क्रेडिट साईड. इथे लिहिले पहा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. हाही कधी लिहिलं असं 4,000 रुपये बरोबर. म्हणजे मी सांगतो त्याप्रमाणे असं लिहित जायचं आहे. तर अशा प्रकारे आता पहा, उदाहरणाची आपली लायबिलिटी साईड संपूर्ण सिद्धीज लोन झाले, क्रेडिटर्स म्हणून सन्ड्री लायबिलिटी म्हणून ट्रान्सफर करून टाकायचे. असेटला यायचं, RDD पण लायबिलिटी म्हणून ट्रान्सफर करायची. कॅश किंवा बँक बॅलन्स दिलेला असेल तर कॅश अकाउंट, बँक अकाउंट ओपन करा, त्याच्या डेबिटला ओपनिंग बॅलन्स लिहून टाका. उरलेल्या सर्व असेट्स काय करा, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करा. तर त्याच्याही एंट्री आपण केली आणि रिलायझेशनच्या डेबिटला काय केल्या, ट्रान्सफर केल्या. त्याच्यानंतर खाली या. आता खालच्या ओळीला पहा, द फर्म वॉज डिझॉल्व ऑन 31 मार्च 2019. तर 31 मार्च 2019 रोजी संस्था विसर्जित करण्यात आली. टू डिझॉल्युशन म्हणजे काय, विसर्जन करणे, म्हणजे व्यवसाय बंद करणे. आता विद्यार्थी मित्रांनो, डिझॉल्व या शब्दाकडे लक्ष द्यायचं, कारण इथे जो शब्द असेल ते त्या टॉपिकवरचं उदाहरण आहे, लक्षात येतं. डिझॉल्युशन शब्द जर आला, डिझॉल्व शब्द आला तर समजून घ्यायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकवरचं हे उदाहरण आहे. जसं ॲडमिशनमध्ये इथं ॲडमिट शब्द येतो, डेथमध्ये डेथ शब्द येतो, रिटायरमध्ये रिटायर शब्द येतो, तसं इथे डिझॉल्व शब्द येतो. डिझॉल्व शब्द आला की तुम्ही समजून घ्यायचं की हे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकवरचं उदाहरण आहे. तर आता पहिली ॲडजस्टमेंट आपण पाहूया. असेट रिलाइज ॲज फॉलोज. आता म्हणजे आता काय झालेलं आहे, खाली असेट दिलेले आहेत, त्या रिलाइज झाल्यात, म्हणजे थोडक्यात मार्केटमध्ये त्या विकल्या गेलेल्या आहेत आणि आपल्याला पैसे
मिळालेले आहेत. मग आता पैसे मिळालेत, किती मिळालेत कोणत्या ॲसेटचे? मशिनरीचे 22,000, बिल्डिंगचे 28,000, स्टॉकचे 38,000, डेटरचे 15,000. अशा 4 ॲसेटचे आपल्याला पैसे मिळालेले आहेत. मग आता 4 ॲसेटचे पैसे मिळाले तर आपण आता इथे सांगितले बँक अकाउंट दिलेलं आहे. आता त्यामुळे सर्व एंट्रीज कुठं होणार? बँक अकाउंटला. आणि म्हणून इथे पैसे आलेले आहेत आपल्याला विकून. मग इथे सर्वांची काय करायची? बेरीज करायची आणि एंट्री करायची. काय एंट्री होणार? बँक अकाउंट डेबिट टू. आता ह्या सर्व ॲसेट्स आहेत, बरोबर आहे की नाही? मग इथे आपण सन्ड्री ॲसेट्स अकाउंट क्रेडिट असे एंट्री करणार. मी तुम्हाला आता काय दाखवत आहे? ॲडजस्टमेंट नंबर 1 आणि त्याची एंट्री दाखवणार आहे. आता बघा, ही सन्ड्री लायबिलिटी 30,000 ट्रान्सफर केल्याची एंट्री आहे, त्यांचं RDD ट्रान्सफर केल्याची एंट्री आहे. आणि आता ही ॲडजस्टमेंट नंबर 1 आपण आता वाचली की 4 ॲसेट आपण मार्केटमध्ये सोल्ड केल्यात, रिलाईज केल्या म्हणजे एक प्रकारे मार्केटमध्ये विकल्या आहेत, सोल्ड केल्या आहेत आणि आपल्याला पैसे आलेले आहेत. 4 ॲसेटच्या अमाऊंटची बेरीज करा, ती येते 1,03,000 आणि पैसे आलेत बँक अकाउंट डेबिट 1,03,000 टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट 1,03,000. मग आता ह्या एंट्रीप्रमाणे पोस्टिंग करा, बँक अकाउंटच्या डेबिटला, रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. मग आता आपण जाऊया पहिल्यांदा बँक अकाउंटच्या डेबिटला. हे आहे बँक अकाउंट, त्याची डेबिट साईड इथे लिहायचं टू रिलायझेशन अकाउंट 1,03,000. हा झाला फर्स्ट डेबिट. आता जायचं आपल्याला रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता जायचं आहे रिलायझेशन अकाउंट, त्याची ही क्रेडिट साईड इथे लिहायचं आहे बाय बँक अकाउंट. आणि आपण ज्या 4 ॲसेट्स विकल्यात त्याच्या ज्या अमाऊंट्स आहेत रिलायझेशनला नेहमी डिटेलमध्ये माहिती लिहायची. इथे बँकमध्ये लिहिल्यानंतर खाली 4 ॲसेटची नावं लिहायची ज्या विकल्यात त्याची इनरला दिलेली अमाऊंट लिहायची. ॲडजस्टमेंटमध्ये 1 नंबरमध्ये ही आपल्याला माहिती दिलेली आहे, याची बेरीज घ्यायची, टोटल लिहायची आउटरला 1,03,000. अशा प्रकारे इथे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट 1,03,000 येते. एंट्रीप्रमाणे काय होते? पोस्टिंग होते. फक्त इथे डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची असते. तर आता त्यानंतरचं पहा, आता 1 नंबर ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. 2 नंबर पहा, रिद्धी टूक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹10,000 अँड फर्निचर ॲट बुक व्हॅल्यू. रिद्धीने इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपयाला घेतले आणि फर्निचर बुक व्हॅल्यूला घेतले. मग फर्निचर होते किती रुपयाचे पहा, दिसते फर्निचर सर्वांना किती रुपयाचं आहे? 24,000चं, बरोबर. म्हणजे आता रिद्धीने फर्निचरचे 24,000 आणि इन्व्हेस्टमेंटचे 10,000 असे एकूण किती 34,000ला हे खरेदी केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला 34,000 संस्थेला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. मग आता इथे एंट्री करायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2 ची एंट्री रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट टू फर्निचर आणि टू असेट्स अकाउंट क्रेडिट त्या ठिकाणी एंट्री करायची आहे. तुम्हाला मी एंट्री दाखवतो. ॲडजस्टमेंट नंबर 2, रिद्धीने आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट 10,000 आणि फर्निचर 24,000 खरेदी केलेलं आहे. कॅपिटल रिद्धीचं कॅपिटल अकाउंटला एंट्री होईल. एंट्री पहा काय होते, रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 34,000 टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट 34,000. हे 34,000 कसे आले कळालं? याच्यामध्ये 10,000 इन्व्हेस्टमेंटचे आहेत आणि फर्निचरचे किती आहेत? 24,000 आहेत. असे दोन्ही मिळून इथे कंबाईन एंट्री आपण केलेली आहे. तुम्हाला वाटत असेल सेपरेट एंट्री करायची तर सेपरेट एंट्री करू शकता. एंट्री तीच राहील, फक्त अमाऊंटचे चेंज होतील. इथे 10,000 एकदा येतील दोन्हीकडे आणि 24,000 एकदा येतील. त्याच्यापेक्षा आपण मग कंबाईन एंट्री करत असतो, म्हणजे आपल्याला एंट्री करायला आणि लिहायला सोपं जातं. आता बघा, या एंट्रीचं पोस्टिंग कुठं करायचं आहे? रिद्धी कॅपिटलच्या डेबिटला जायचं, तिथं लिहायचं टू रिलायझेशन अकाउंट. रिलायझेशनच्या क्रेडिटला जायचं, तिथं लिहायचं बाय रिद्धी कॅपिटल अकाउंट. ओके. मग आता आपण जाऊया रिद्धी कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. हे पहा, कॅपिटल अकाउंट रिद्धीची डेबिट साईड आणि इथे लिहायचं आहे टू रिलायझेशन अकाउंट 34,000 रुपये. आला पहिला इफेक्ट इथं. आता जायचं रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला आणि तिथे लिहायचं आहे बाय रिद्धी कॅपिटल अकाउंट. बघा, हे आहे आपलं रिलायझेशन अकाउंट, दिसती क्रेडिट साईड. त्याच्या खाली लिहायचं आहे आपल्याला बाय रिद्धी कॅपिटल अकाउंट. मी तुम्हाला सांगितले रिलायझेशनला आलो की आपल्याला डिटेलमध्ये माहिती लिहायची आहे. तर इथे लिहायचे पहा बाय रिद्धी कॅपिटल अकाउंट. खालच्या वेळेला इन्व्हेस्टमेंट घेतली 10,000ला, फर्निचर घेतलं 24,000ला, दोघांची बेरीज करा, आउटरला घ्या 34,000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात? अशा प्रकारे आपल्याला रिलायझेशनला आपल्याला काय करायचे असतात? संपूर्ण डिटेलमध्ये माहिती लिहायची असते. आता आपल्याला दुसरी ॲडजस्टमेंट झाली आहे. तिसरी ॲडजस्टमेंट आपण आता पाहूया. पुढचं दिलेले पहा, सिद्धी ॲग्रीड टू ॲक्सेप्ट ₹3,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर लोन अकाउंट. म्हणजे सिद्धीने 3,000 रुपयाला आपलं लोन अकाउंट नील केल्याचं
मान्य केलेलं आहे किंवा ॲग्री केलं आहे, ॲक्सेप्ट केलं आहे की 3000 रुपये मला द्या आणि माझं लोन अकाउंट काय होईल, नील होईल. आता ॲक्च्युली सिद्धीचं लोन होतं किती आपल्याकडे संस्थेकडं, तर सिद्धीज लोन अकाउंट 4000 रुपये. म्हणजे सिद्धीला आपल्याला 4000 रुपये द्यायचे होते, परंतु सिद्धी सांगितलं की मला 3000 रुपये द्या, मी मान्य करते आणि माझं लोन नील झालं असं मानते, आणि म्हणून तिने ते मान्य केलेलं आहे. आता ते मान्य केले ते 4000चं लोन नील झालंय, याची आपल्याला आता काय करायची आहे, एंट्री करायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 त्याची एंट्री तुम्हाला मी दाखवतो, त्यानंतर आपण पोस्टिंग करूया. ॲडजस्टमेंट नंबर 3 दिसते सर्वांना, ही 7 नंबरची एंट्री. ॲडजस्टमेंट नंबर 3 इथे पहा 4000चं लोन होतं म्हणून एंट्री होते सिद्धीज लोन अकाउंट डेबिट 4000 टू. आता आपल्याला तिने काय केलेलं आहे, 3000चं पेमेंट केलेलं आहे. मग इथे आपण काय करणार, सिद्धीला पैसे देणार 3000 रुपये आणि तिचं लोन काय करणार, नील करणार. म्हणून इथे टू बँक अकाउंट क्रेडिट 3000 रुपये. मग आता 1000चा फरक पडला, तर थोडक्यात सिद्धीने आपल्याला एक प्रकारे डिस्काउंटच दिला म्हणा, कारण सिद्धी ऑलरेडीच पार्टनरशिपमध्ये आहेच आहे. तर तिने 3000चं ते लोन 4000चं लोन 3000 काय केलं, कबूल केलं. ठीक आहे, माझं नील झालं म्हणून सांगितलं. तर इथे संस्थेला 1000चा काय झाला, बेनिफिट झाला. मग हा आलेला बेनिफिट आपण काय करतो, इन्कम झाला म्हणून क्रेडिटला, त्याचा रिअलायझेशनच्या क्रेडिटला इफेक्ट देतो. म्हणून इथे लिहायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट 1000 रुपये. हे समजलं की 1000 कसं आलं सर्वांना, ठीक आहे. आता पूर्ण एंट्री पहा, दिस लोन अकाउंट डेबिट 4000 टू बँक अकाउंट क्रेडिट 3000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 3000. आता याचे दोन इफेक्ट द्यायचे, सिद्धीच्या लोन अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि ह्या दोन्ही अकाउंटची नावं लिहायची, राहील लक्षात. आणि ह्या दोन्ही अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि तिथं लिहायचं सिद्धीज लोन अकाउंट. बँक अकाउंटच्या क्रेडिटला अमाऊंट लिहायची 3000, रिअलायझेशनच्या क्रेडिटला अमाऊंट लिहायची 1000. चला आपण आता जाऊया पोस्टिंग करण्यासाठी सिद्धीज लोन अकाउंटच्या डेबिटला. मग आता आपलं सिद्धीज लोन अकाउंट दिसतंय सर्वांना, त्याची डेबिट साईड इथे लिहिलेले पहा, दोन्ही अकाउंटची नाव आली आहे. टू बँक अकाउंट 3000 रुपये, टू रिअलायझेशन अकाउंट 1000 रुपये. आलं पोस्टिंग. आता जायचं आपल्याला बँक आणि रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला. आता आपण जायचंय, हे बघा ही इथे आहे बँक अकाउंट. बँक अकाउंटची ही क्रेडिट साईड, इथे लगेच लिहिलंय बाय सिद्धीज लोन अकाउंट 3000 रुपये, कारण 3000 रुपये आपण तिला पेमेंट केलं, त्याचं झाले 3000 रुपये ट्रान्सफर. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला जायचं, तिथे लिहायचे 1000 रुपये. आता रिअलायझेशन अकाउंट, हे रिअलायझेशन अकाउंट, त्याच्या क्रेडिटला जायचं, तिथे लिहायचं बाय सिद्धीज लोन अकाउंट आणि आउटरला अमाऊंट लिहायची 1000 रुपये. दिसते सर्वांना आलेली 1000 रुपये. कळाली एंट्री आता सिद्धीज लोन अकाउंटची. ॲडजस्टमेंट नंबर 3. आता पुढे पहा 4 नंबरची ॲडजस्टमेंट, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹4000. आपल्याला आता विसर्जनासाठी खर्च आला 4000 रुपये, तो पण आता आपण काय करणार, पेड करणार. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस अकाउंट क्रेडिट. मग आता त्याची एंट्री दाखवतो. ॲडजस्टमेंट नंबर 4. हे बघा एक्सपेन्सेसची एंट्री, रिअलायझेशन अकाउंट डेबिट 4000 टू बँक अकाउंट क्रेडिट 4000, कारण आपण आता 4000 रुपये काय करणार, पेड करणार आहोत. आले लक्षात. मग आता जायचं आहे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आणि इथे लिहायचं आहे टू बँक अकाउंट, कंसात लिहायचं रिअलायझेशन एक्सपेन्सेस खाली आणि अमाऊंट लिहायची आहे 4000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात. त्याच्यानंतर पहा पुढे इंटरेस्ट रिसिवेबल कुड नॉट बी रिकवर्ड. आणि आता इथे पहा इंटरेस्ट होता, इथे एक ॲटम ॲसेट साईडला इंटरेस्ट रिसिवेबल 2000 रुपये, हा काही आपल्याला मिळालेला नाही, त्यामुळे त्याची काही एंट्री करायची नाही. म्हणून मी इथे सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंट नंबर 5. बघा इथे 9 नंबरची एंट्री दाखवली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 5, नो एंट्री नो इफेक्ट. समजलं सर्वांना. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकदा बॅलन्स शीटकडे जायचं आहे, काय आपलं राहिलं आहे का पाहण्यासाठी. तर आपल्याला लक्षात येते की जी लायबिलिटी असते, या लायबिलिटीज आणि ॲसेट दोन्ही साईड आपण एकदा चेक करून घ्यायच्या आहेत. तर इथे बॅलन्स शीटचे आपण पाहायला गेलं तर इथे कॅपिटल आपण ट्रान्सफर केले, रिझर्व्ह फंड आपण सेकंड राऊंड मारतोय आता, रिझर्व्ह फंड आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, त्याची तुम्हाला एंट्री दाखवली आहे आणि पोस्टिंग पण दाखवली आहे. परत एकदा खात्री करायची वाटल्यास आपण जाऊ शकतो. रिझर्व्ह फंड हे बघा एंट्री आहे, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग रिझर्व्ह फंड रिद्धीच्या कॉलममध्ये 10,667 आणि सिद्धीच्या कॉलममध्ये 5333. आता त्याच्यानंतर पहा आपल्याला काय दिलेलं आहे खाली, सिद्धीज लोन अकाउंट हे आपण ते ओपन केलेलं आहे सेपरेट अकाउंट आणि त्याच्या क्रेडिटला बॅलन्स घेतलेला आहे. क्रेडिटर्स, तर क्रेडिटर्स हे आपण ट्रान्सफर केलेत, परंतु क्रेडिटर्स आता एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या लायबिलिटी आपल्याला पेड करण्याबद्दलचं काही सांगितलं नाही, उदाहरण संपलेलं आहे पूर्णपणे. आता इथे क्रेडिटर्स पेड करण्याबद्दल आपल्याला काही सांगितलेलं नाही, परंतु हे क्रेडिटर्स न सांगता काय करायचे, पेड करायचे असतात. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, न सांगता करणं, कारण हे आपल्या लक्षात राहत नाही, नाहीतर मग आपलं 30,000 बॅलन्स काय होतो, चेंज होतो.
तर इथे क्रेडिटर्स काय करायचे आहेत, पेड करायचे आहेत. पेड करायचे म्हणजे याचा अर्थ अमाऊंट देऊन टाकायची, म्हणजे बँक अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. आणि आपण हे ट्रान्सफर कुठं करणार, रिलायझेशनला. मग एंट्री काय होणार, रिलायझेशन अकाउंट डेबिट 30,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 30,000. मग ही जी आहे ही न सांगता करावयाची ॲडजस्टमेंट आहे. तुम्हाला मी आता याची एंट्री दाखवतो, कारण आपल्या सर्व एंट्र्या सुद्धा कधी कधी डिझॉल्युशनमध्ये विचारल्या जातात. आता ही बघा 10 नंबरची एंट्री, लायबिलिटीज पेड क्रेडिटर्स ₹30,000. एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट 30,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 30,000. तर याप्रमाणे याची काय करायची आहे, पोस्टिंग करायची आहे. रिलायझेशनच्या डेबिटला जायचंय, तिथे लिहायचंय टू बँक अकाउंट 30,000. हे बघा इथे येणार आहोत आपण टू बँक अकाउंट, कंसात इथे इन्फॉर्मेशन लिहायची आहे 30,000. जसं आपण एक्सपेन्सेस पेड केलं त्याचप्रमाणे क्रेडिटर्स पेड करायचे. एंट्री सेमच आहे दोघांची पण, रिलेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. आलं लक्षात. आता बँक अकाउंटच्या कुठं जायचं, दोन्ही एंट्रीचं पोस्टिंग लिहायचं असेल तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि तिथे लिहायचं बाय रिलायझेशन अकाउंट 30,000 आणि 4,000. सेपरेट पण लिहू शकतो, कंबाईन पण लिहू शकतो. मग आता आपण जायचं आहे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इथे लिहायचं आहे बाय रिलायझेशन अकाउंट 34,000 रुपये. जर आपल्याला सेपरेट लिहायचं असेल तर आपण सेपरेट सुद्धा लिहू शकतो. आले लक्षात सर्वांच्या. तर अशा प्रकारे आपल्याला सेपरेट सुद्धा पोस्टिंग करता येऊ शकते. का कंबाईन केली तर 34,000 येईल, आणि जर सेपरेट दाखवायची असेल तर मग बाय रिलायझेशन अकाउंट 30,000 दाखवा, आणि त्याच्यानंतर मग खाली परत बाय रिलायझेशन अकाउंट 4,000 दाखवा. असं सेपरेट पण दाखवता येईल आणि कंबाईन पण दाखवता येईल, कारण एंट्री सेमच आहे. तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आता आपण सेकंड राऊंडमध्ये आपल्याला लायबिलिटी जी पेड करायची राहील ती आपण पेड करून टाकलेली आहे. तर आता आसेटला, आता आपण आसेटच्या बाबतीमध्ये सर्वच आपण घेत असतो, तर सर्व आपण ट्रान्सफर केलेले आहेत. जेवढ्या रिलाईज झाल्या त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याचप्रमाणे बँक अकाउंटचा बॅलन्स आपण घेतलेला आहे. RDD आपण सुद्धा काय केलेली आहे, ट्रान्सफर केलेली आहे. आता आपण आसेट साईडला कोणकोणते आसेट राहिले आहेत त्या पाहून घ्यायचं आहे. बघा 1 नंबरमध्ये मशिनरी, बिल्डिंग, स्टॉक आणि डेटर्स आलेले आहे, म्हणजे ते ॲडजस्टमेंट आपण झालेले आहेत. आता 1 नंबरमध्ये काय काय आलं, बिल्डिंग. इथे 1 नंबर लिहि, बिल्डिंग स्टॉक. बघा 4 ॲसेट रिलीज झाले, त्याच्या पुढे 1 नंबर आला. त्याच्यानंतर 2 नंबरमध्ये रिद्धीनं इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर घेतलंय. 2 नंबर इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचरला द्या, म्हणजे एकही ॲसेट राहिली असेल तर मग आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येतं. आता इंटरेस्ट रिसिवेबल यावर 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. हे बघा दिसती सर्वांना 5 नंबर ॲडजस्टमेंट, पण ते रिकॉर्ड नॉट रिव्ह्यू, म्हणजे याचा अर्थ असा होतो की ॲसेट साईडला काहीही आता घ्यायचं राहिलेलं नाही. आलं लक्षात. तर इथे आपल्याला RDD आपण ती सर्व ट्रान्सफर केलेलीच आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व ॲसेट झाल्यानंतर एकदा खाली ॲसेट ज्या डिझॉल्युशनच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिले त्याच्यावर नजर मारा. तर तिथे आपल्याला बघा काय राहिलं आहे का घ्यायचं. पहिली ॲडजस्टमेंट आपली झाली आहे, दुसरी झाली आहे, सिद्धीचं पण झालेलं आहे, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पण झाले, इंटरेस्ट रिसिवेबल ते पण झालं आहे. आज आपल्याला बनवायचं होतं रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, सिद्धीज लोन अकाउंट आणि बँक अकाउंट, ते आपण सर्व तयार केलेले आहेत. आता हे सर्व झाल्यानंतर 2 वेळा राऊंड मारायचा आहे एक्झाम्पलला, म्हणजे काही विसरलं असेल तर आपल्याला पुन्हा परत घेता येतं, आणि 2 राऊंड मारल्यानंतर मग आपल्याला उदाहरण पूर्ण होतं. त्यानंतर आता क्लोज करायला सुरुवात करायची. क्लोज करताना नेहमीच पहिल्यांदा सपोर्टेड अकाउंट म्हणून रिद्धी लोन अकाउंट काय करायचे, क्लोज करायचे. नंतर रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचे. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे, आणि या ठिकाणी बँक अकाउंट ॲटोमॅटिकली क्लोज होते. म्हणजेच आपलं बँक अकाउंट क्लोज झालं की आपण समजून घ्यायचं की आपलं उदाहरण टॅली झालेलं आहे. मग आता आपण जाऊया सिद्धी लोनकडे. सिद्धी लोनच्या डेबिटला पहा 3,000 आणि 1,000, 4,000 आले. बॅलन्स ओपनिंग होता 4,000. सिद्धी लोन अकाउंट नील करण्यात आलेलं आहे, ऑटोमॅटिकली क्लोज झालंय, प्रश्न मिटला. आता जायचंय आपल्याला रिलायझेशन अकाउंटकडे. रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचंय, डेबिटची बेरीज करायची, क्रेडिटची बेरीज करायची, आलेला डिफरन्स काय करायचा, मांडायचा आहे. तर आता याची तुम्हाला छानपैकी नोट दाखवतो, रिलायझेशन अकाउंट क्लोज कसं करायचं त्याची. बघा आपण आलेलो आहोत आता 10 नंबर, इथे पहा, सॉरी 11 नंबर.
लॉस ऑन रिलायझेशन, इथे काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे रिलायझेशनला, म्हणजेच डेबिट साईड जास्त आलेली आहे आणि क्रेडिट साईड काय झाली आहे, कमी आलेली आहे. तर इथे दिसते तुम्हाला सर्वांना टू क्लोज द रिलायझेशन अकाउंट. तर टू क्लोज रिलायझेशन अकाउंट म्हणजे आता डेबिट साईड टोटल घ्यायची, ती आली आहे 2,05,600. क्रेडिट साईडची टोटल लिहा 69,600. डिफरन्स लिहा, तो आलेला आहे दोघांची वजाबाकी करून 36,000. इथे आपल्याला डेबिट साईड जास्त दिसते आणि क्रेडिट साईड काय होते, कमी दिसते. याचा अर्थ या उदाहरणामध्ये आपल्याला काय आलेला आहे, लॉस आलेला आहे. आणि हा आता आलेला लॉस काय करायचा आहे, रिद्धी आणि सिद्धीला त्यांच्या रेशोमध्ये काय करायचं आहे, वाटून द्यायचं आहे. मग आता आपला त्यांचा रेशो आहे 2:1. तर याप्रमाणे त्याचं वाटप करायचं आहे. 2:1 याप्रमाणे वाटप जर केलं तर रिद्धीचा शेअर येईल, रिद्धी शेअर इन लॉस बरोबर 36,000 गुणिले 2/3. तर त्याचं उत्तर येतं 24,000 रुपये. आलं लक्षात. तर त्याचं तुम्हाला वाटप करून नोट करून दाखवतो लगेच. तर रिद्धी शेअर इन लॉस इज इक्वल टू 36,000 इंटू 2/3 24,000. त्याचप्रमाणे मग सिद्धीचा शेअर्स इन लॉस बरोबर 36,000 गुणिले 1/3. उत्तर आलं आपलं 12,000 रुपये. म्हणजे अशा प्रकारे आपण लॉस काय करायचा आहे, त्यांच्या 2:1 या प्रमाणामध्ये वाटून द्यायचं आहे. तर आता त्याची काय करायची एंट्री काय होते पहा. आता रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 24,000, सिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 12,000 टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट 36,000. मग या झालेल्या एंट्री प्रमाणे पोस्टिंग करून टाका, म्हणजे रिलायझेशन अकाउंट काय होईल, क्लोज होऊन जाईल. मग आता तुम्ही कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला गेले अगोदर इफेक्ट द्यायला तरी चालेल, रिलेशनच्या क्रेडिटला गेले तरी चालेल. मग आता आपण जाऊया कॅपिटलला, कॅपिटल अकाउंटकडे जाऊया आणि तिथे लिहायचं आहे बघा, रिद्धीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे लिहायचं आहे टू रिलायझेशन अकाउंट, कंसात म्हणायचं आहे लॉस ऑन रिलायझेशन, आणि अमाऊंट आहे आपली 24,000 रुपये आणि 12,000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात. तर अशा प्रकारे अमाऊंट त्या ठिकाणी लिहून टाकायची आहे. आणि दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे बघा, इथे लिहायचं आहे बाय सिद्धीज लोन अकाउंट, बाय सिद्धीज कॅपिटल अकाउंट 24,000 रुपये इनरला, बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट अधिक 12,000 रुपये इनरला. दोघांची बेरीज करून आउटरला दाखवायचे 36,000 रुपये. आलं लक्षात. खाली म्हणायचं आहे लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट. अशा प्रकारे 24,000 12,000 इनरला दाखवायचं, आउटरला 36,000 दाखवायचं. 2,05,000ला रिलायझेशन अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. आलं लक्षात. आणि आता हा आलेला लॉस आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलेलंच आहे. बघा इथे आता मग एंट्री प्रमाणे इफेक्ट दिल्यामुळं इथे टू रिलायझेशन अकाउंट लॉस ऑन रिलायझेशन रिद्धीच्या कॉलममध्ये 24,000 रुपये आणि सिद्धीच्या कॉलममध्ये 12,000 रुपये आले सर्वांच्या लक्षात. आता आपलं रिलायझेशन अकाउंट क्लोज झालेलं आहे. आता आपण करणार आहोत क्लोज पार्टनर्स कॅपिटल, आणि त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून त्याचे जे बॅलन्स आहेत ते ट्रान्सफर करायचे आहेत बँक अकाउंटला. आणि मग बँक अकाउंट ऑटोमॅटिकली काय होणार, क्लोज होणार, आपलं उदाहरण पूर्ण होणार. तर आता आपण क्लोज करणार आहोत रिद्धीचं, पहिल्यांदा क्लोज करूया, नंतर सिद्धीचं कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. मग मी तुम्हाला याची नोट दाखवतो, टू क्लोज द रिद्धीज कॅपिटल अकाउंट. छानपैकी आपण नोट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा 13 नंबरची एंट्री, टू क्लोज रिद्धीज कॅपिटल अकाउंट. मग डेबिट साईड टोटल बरोबर सिंपल लिहायचं आहे, क्रेडिट साईड टोटल बरोबर 90,667. फरक लिहायचा आहे खाली, डिफरन्स बरोबर 32,667. हिच्यावरनं तुम्हाला लगेच समजतं की कोणती साईड जास्त आहे, क्रेडिट साईड. मग क्रेडिट साईडच्या टोटलमधून डेबिटची बेरीज वजा करा, खाली या डिफरन्स लिहा. आणि आता त्यामुळं काय करायचे आहे, एंट्री करायची. म्हणजे इथं रिद्धीचं कॅपिटलचा बॅलन्स काय झालेला आहे, क्रेडिटचा जास्त आलेला आहे आणि डेबिटचा काय झालेला आहे, कमी आलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या इथे एंट्री होते रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 32,667 आणि टू बँक अकाउंट क्रेडिट 32,667. क्रेडिटची बेरीज जास्त आलेली आहे, क्रेडिट बॅलन्स आलेला आहे रिद्धीचा 32,667. याचा अर्थ रिद्धीला आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत, म्हणजेच बँक अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. आता आपण जाऊया याचा इफेक्ट देण्यासाठी रिद्धी कॅपिटलच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला. तर आता तिथे पण जाऊन तुम्हाला मी परत दाखवतो कशा प्रकारे अकाउंट क्लोज होतंय. परत एकदा बघा, हे आहे रिद्धीचं कॅपिटल अकाउंट, डेबिटची बेरीज 34,000 अधिक 24,000 बरोबर, यांची बेरीज करायची ती येते 58,000. आणि इकडे जर बेरीज केली तर 80 अधिक 10 90,667. म्हणजे क्रेडिटची बेरीज जास्त आली, तीच डेबिटला लिहून टाका. फरक आलेला आहे 32,667, तो लिहून टाका. त्याला नाव द्यायचं आहे टू बँक अकाउंट. फायनल बॅलन्स इथे लिहायचं, फायनल ट्रान्झॅक्शन्स किंवा फायनल पेमेंट म्हटलं तरी चालेल इथे ब्रॅकेटमध्ये.
तात्पर्य असं आहे की इथं एंट्री झालेली आहे रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, म्हणजे एंट्री आपण आता इतक्यात पाहून आलो आहोत, नोटमध्ये तुम्हाला मी काढून दाखवली आहे. त्याचप्रमाणे सिद्धीचं क्लोज करायचं. सिद्धीचं डेबिटची बेरीज झाली 12,000, क्रेडिटची बेरीज झालेली आहे 65,333. मग त्याची बॅलन्सिंग फिगर डिफरन्स येतो 53,333. मग याची क्लोज करा, दोन्ही बाजूला 65,333 लिहून टाका, डिफरन्स लिहून टाका 53,333. इथे पण एंट्री तीच झाली आहे, सिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. आणि म्हणून मग तुम्हाला सिद्धीची नोट पण दाखवतो, जशी रिद्धीची नोट दाखवली तशी सिद्धीची पण नोट आहे बघा. टू क्लोज सिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट साईड टोटल बरोबर 12,000 दिसते सर्वांना. त्याच्यानंतर खाली क्रेडिट साईड टोटल बरोबर 65,333, डिफरन्स आला 53,333. आणि आता एंट्री होते इथे, कारण इथे पण क्रेडिट साईड जास्त आहे, म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे, आपल्याला काय करावं लागेल, 53,000चं पेमेंट करावं लागेल. आणि म्हणून मग एंट्री होते रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 53,333 टू बँक अकाउंट क्रेडिट 53,333. एंट्रीप्रमाणे आता पोस्टिंग करायचं आहे. मग आताच आपण एंट्रीप्रमाणे पोस्टिंग केलं तरी आपलं तेच उत्तर येईल, किंवा आपण प्रत्यक्ष इथं डायरेक्ट क्लोज केलं, इथं समोर तुमच्या समोर मागाशी दाखवलं, तर इथे सुद्धा सिद्धी कॅपिटलच्या डेबिटला टू बँक अकाउंट 53,333. तर अशा प्रकारे आपण अकाउंट क्लोज करायचे. आलेला बॅलन्स काय करायचा आहे, बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमची क्रेडिटची साईड जास्त आली, बॅलन्सिंग फिगर त्यामुळे तुमची डेबिटला आली. इथे आपण टू बँक अकाउंट लिहिलं. काही उदाहरणामध्ये आता आपल्याला काय होणार आहे की डेबिटची बेरीज सुद्धा जास्त येऊ शकते आणि बॅलन्स कुठे येऊ शकतो, क्रेडिटला. मग क्रेडिटला जरी बॅलन्स आला तरी इथं आपल्याला बँक अकाउंटच नाव लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, बँक अकाउंटच. म्हणजे याचा अर्थ इथे क्रेडिट बॅलन्स आला तर आपल्याला पेमेंट करावं लागेल, आणि जर डेबिट बॅलन्स आला असेल तर आपल्याला काय होईल, पार्टनरकडून पेमेंट पैसे रिसिप्ट होतील. आलं लक्षात. तर इथे एंट्री होईल मग बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, अशा प्रकारची एंट्री होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर डेबिट बॅलन्स आला तर काय होईल ते मी तुम्हाला आता सांगितलं. तर अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय झालं, क्लोज झालं. आणि इथे आता इथे एंट्री झालेली आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजेच रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 32,667, सिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 53,333 टू बँक अकाउंट क्रेडिट. आणि ह्या दोघांची अमाऊंट येते जवळजवळ 3,8,9,86,000 रुपये. टू बँक अकाउंट क्रेडिट 86,000. मग आता काय करायचं, बँक अकाउंटच्या क्रेडिटला जायचं, तिथं लिहायचं आहे बाय सिद्धी कॅपिटल अकाउंट 32,667 बाय सिद्धी कॅपिटल अकाउंट 53,333 असं लिहायचं. त्यानंतर बँक अकाउंटची बेरीज करायची, क्रेडिटची आणि डेबिटची दोन्ही आपली येते 1,23,000. तर अशा प्रकारे बँक अकाउंट आपलं क्लोज झालेलं आहे. आणि आपली लास्ट एंट्री आहे पेमेंटची, तर ती पेमेंटची एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. बघा इथे दिसते तुम्हा सर्वांना, रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 32,667, त्यानंतर सिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट 53,333 टू बँक अकाउंट क्रेडिट 53,333. तर अशा प्रकारची एंट्री होते. दोन्ही ठिकाणी आपल्याला पेमेंट करावं लागलेलं आहे, आणि ही पेमेंटची एंट्री आपण केलेली आहे. आलं लक्षात. मी आता तुम्हाला या उदाहरणामध्ये लेजर बरोबर सर्व एंट्रीज, सर्व नोट्स अतिशय सविस्तरपणे काढून दाखवलेले आहेत. तुम्ही सुद्धा हे उदाहरण, माझे व्हिडिओ पहा आणि बिन पाहता उदाहरण सोडवण्याचा सराव करा. तर गरज पडल्यास पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहून कुठे चुकलं तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण सोल्युशन मी या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पूर्ण सोल्युशनकडे नजर मारूया. हे आहे रिलायझेशन अकाउंट, त्याच्या खाली दिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्या खाली दिलेलं आहे बँक अकाउंट, त्याच्या खाली आता दिलेले सिद्धीज लोन अकाउंट, आणि काही नोट्स आहेत खाली सुरू झालेल्या. बघा पहिली जी एंट्री आहे, आपण आता हे रिलायझेशनला सर्व असेट्स ट्रान्सफर केलेत. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड होता तो आपण त्या ठिकाणी वाटलेला आहे. रिझर्व्ह फंड वाटल्याची एंट्री त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटीज आपण ट्रान्सफर केल्यात रिलायझेशनला. त्यानंतर RD पण ट्रान्सफर केली रिलायझेशनला. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1 प्रमाणे 4 ॲसेट आपल्या रिलाइज झाल्या होत्या, त्याची आपण एंट्री केलेली आहे 4 नंबरमध्ये. 6 नंबर ॲडजस्टमेंट, 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे की इथे आपल्याला काय केले आहे, रिद्धीने 2 असेट्स खरेदी केलेले आहेत, त्याचं पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर 7वी एंट्री आहे ॲडजस्टमेंट 3 नंबर प्रमाणे सिद्धीचं लोन आपण पेड केलेलं आहे. 1,000 रुपये आपल्याला डिस्काउंट त्या ठिकाणी मिळालेला आहे सिद्धीकडून. ॲडजस्टमेंट आहे. नंतर रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्याची एंट्री आहे रिलायझेशन टू बँक अकाउंट क्रेडिट. त्याच्यानंतर आपल्याला
9 नंबरची जी आहे एंट्री, तर तिथे ॲडजस्टमेंट 5 इंटरेस्ट काही रिसिवेबल होता पण तो मिळालेला नाही, त्यामुळे तिथे एंट्री नाही, इफेक्ट नाही. त्यानंतर आपण क्रेडिटर्स ही लायबिलिटी होती ती पेड केलेली आहे. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 30,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 30,000. त्यानंतरचा 11 नंबरमध्ये क्लोज केलेला आहे रिअलायझेशन अकाउंट, तर तिथे आपल्याला जो डिफरन्स आला 36,000 लॉस आलेला आहे. तर हा लॉस आपण डिस्ट्रीब्युशन केलेला आहे, त्याचीही एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं आहे, रिद्धीचं क्लोज केलं आहे, त्याच्यानंतर त्याची एंट्री केली पेमेंट केल्याची. त्याचबरोबर आपण खाली सिद्धीचंही क्लोज केलेलं आहे, दिसते सर्वांना. सिद्धीचंही क्लोज केलं आहे आणि त्याचंही पेमेंट केल्याचं आपल्याला या ठिकाणी एंट्री आहे, सिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण पूर्ण त्या ठिकाणी सोडविलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, थंबच्या बटनावरती क्लिक करा. त्यासाठी उभा मोबाईल धरा, तुम्हाला लाईकच्या बटनावर क्लिक करता येईल. आणि ज्यांनी अजून सेटिंग केलेलं नाही किंवा सबस्क्राईब केलेलं नाही, तर त्यांनी पुढील व्हिडिओ मी लगेच 90 सेकंदाचा दाखवणार आहे, त्याच्यामध्ये लाईक कसं करायचं ते पहा आणि लगेच लाईक करा उभा मोबाईल करून. आणि लाईक प्रत्येकाने द्यायला हवं आहे, छान मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब ज्यांनी केलेलं नाही, सेटिंग ज्यांनी केलेलं नाही, तो सेटिंगचा व्हिडिओ पाहून सेटिंग करून घ्या. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी 20 सेकंदामध्ये क्रमाने येणारा व्हिडिओ मी सेटिंग करत असतो, तर सेटिंग केल्यानंतर तो तुम्हाला दिसायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर शेवटच्या 20 सेकंदामध्ये उजव्या बाजूचा आयकॉन जो आहे त्याच्यामध्ये संबंधित विषयाच्या, म्हणजे आता अकाउंटचा विषय असेल तर अकाउंटच्या तुम्ही त्या आयकॉनवर क्लिक करा, अकाउंटची आजपर्यंतची सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. मग तुम्ही त्यातून निवडून कोणता पण व्हिडिओ पाहू शकता. तर डाव्या बाजूला येणारा व्हिडिओ हा क्रमाने येणारा व्हिडिओ असेल, तर उजव्या बाजूला आपले अकाउंटचे सर्व व्हिडिओ असतील, तुम्हाला जो पाहायचा तो पहा. तर पहिल्यांदा आता लगेच मोबाईल उभा करा, केला, लगेच लाईक या बटनावरती क्लिक करा, थंबच्या बटनावर अपचं जे अप आहे वरती केलेला जो थंब आहे त्याच्यावर क्लिक करा आणि सेटिंग करून घ्या, त्याचा व्हिडिओ लगेच पहा. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे, जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे, तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो, डी हे अक्षर त्याला जोडलं जाते. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव्ह ऑल नोटिफिकेशन्स, त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल, अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.